नमस्कार. PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. UDIS अपडेट इम्पोर्ट स्टुडंट 2026-27 म्हणजे 2026-27 मध्ये स्टुडंट इम्पोर्ट कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. प्रत्येक स्टेप वन बाय वन आपण पाहूया आणि प्रत्येक विद्यार्थी कसा आपल्याला इम्पोर्ट करता येईल ते आपण आता या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत. तर YouTubeवरती व्हिडिओ शोधण्यासाठी व्हिडिओचा नंबर आहे PS कॉमर्स स्पेस 27004. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. प्रथम Google किंवा तुम्ही Chromeवरती जायचं आहे. समोर स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय तर ते पण मी एका बाजूला बोलतोय आणि तेच तुम्हाला दाखवत आहे. Chromeवरती गेलं की त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे UDIS प्लस. याप्रमाणे मी तुम्हाला टाईप केलेलं दाखवलं. याप्रमाणे तुम्ही पण टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर पुढे एंटर किंवा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रथमच इथे पहिलीच वेबसाईट दिसते UDIS प्लस. UDIS प्लस वरती यावरती सुद्धा तुम्ही काय करायचंय क्लिक करायचं आहे. पुढील पेज त्या ठिकाणी ओपन होईल. पुढील आपल्याला स्क्रीन याप्रमाणे दिसणार आहे. त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावरती क्लिक करायचं आहे. काही सेकंद त्या ठिकाणी घेतात. घाई करायची कारण नाही. व्यवस्थित क्लिक करा आणि 1 2 3 सेकंद वाट पहा. पुढील स्क्रीन दिसेल. अशा प्रकारची स्क्रीन पुढील आपल्याला याप्रमाणे दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट स्टेट म्हणजे राज्य आपल्याला निवडायचं आहे. तर या एरोवरती क्लिक करा. 2 वेळा एम टाईप करा म्हणजे पहिल्यांदा मध्य प्रदेश येतंय, नंतर महाराष्ट्र येतंय. तर ते महाराष्ट्र सिलेक्ट करा. बघा या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी मध्य प्रदेश, त्याच्या खाली एम, दुसरा महाराष्ट्र. तर महाराष्ट्रावरती क्लिक करा. ब्ल्यू कलर त्या ठिकाणी येतो आणि महाराष्ट्र खाली दिसायला लागते. त्यानंतर पुढे आपल्याला गोवरती क्लिक करायचं आहे. गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसते. बघा ही स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसेल म्हणजे 4 आपल्याला मॉड्यूल्स दिसत आहेत. आपल्याला टीचर आहे, मॅनेजमेंट आहे, प्रोफाईल फॅसिलिटी आहे आणि इकडे स्टुडंट मॉड्यूल आहे. तर आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये जायचं आहे. तर स्टुडंट मॉड्यूलच्या समोर जे लॉग इन दिसते त्यावरती काय करा, क्लिक करा. पुढील स्क्रीन दिसेल. तर बघा इथे UDIS प्लस साइन इन करायचं युजर नेम. तर युजर नेम जे आहे तर आपल्या शाळेचा जो 11 अंकी जो UDIS नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. UDIS त्याचा पासवर्ड सुद्धा आपल्या शाळेकडे आहे. तर प्रत्येकाने आपल्या शाळेचा पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित टाईप करा, करेक्ट टाईप करा. वाटल्यास हा आयकॉन जो आहे डोळ्याचा आयकॉन त्यावर क्लिक करून पासवर्ड करेक्ट आहे का खात्री करून घ्या. त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा दिलेला आहे इमेज. ज्याप्रमाणे आपल्याला कॅप्चात दिसतंय त्याचप्रमाणे या ठिकाणी काय करायचंय टाईप करायचंय आणि नंतर साइन इन करायचंय. तर आपण आता पुढची स्टेप पाहूया. तर इथे बघा मी एक एक्झाम्पल म्हणून UDIS नंबर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या शाळेचा घ्या. नंतर पासवर्ड टाईप करा. कॅप्चा इथं तुम्हाला दिसतोय सेम कॅप्चा मी टाईप केलेला आहे. असं केल्याच्या नंतर खाली साइन इन वरती क्लिक करायचं आहे. साइन इन वर क्लिक केलं की पुढील स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसते. आता इथे 2026-27 जो दिसतंय रेड कलरमध्ये त्यावरती आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसणार आहे. तर याप्रमाणे आपल्याला आपलं शाळेची इन्फॉर्मेशन, शाळेचं नाव, प्राचार्यांचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव हे सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसणार आहे. तर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय हे डॅशबोर्ड आहे जे डॅशबोर्ड त्या डॅशबोर्डच्या खाली जायचंय. डॅशबोर्डच्या खाली गेल्यानंतर इथं स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन हे इथे सिलेक्ट पण झालेलं आहे. स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन माझ्या माऊस मार्करकडे लक्ष द्या तर तुम्हाला सुद्धा ते लगेच दिसेल. त्यानंतर हे सिलेक्ट करा किंवा याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. पुढील स्क्रीनमध्ये बघा इथे इम्पोर्ट मॉड्यूल माझा कर्सर जो आहे माऊसचा त्याच्याकडे लक्ष द्या. इथे बघा इम्पोर्ट मॉड्यूल मी सिलेक्ट केलंय. इथे दिसते सर्वांना. तर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल. बघा इथे इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट विदिन अ स्टेट. आता हे आउट ऑफ स्टेट वगैरे आपण फारशी काही गरज नाही. आला असेल एखादा बाहेरच्या राज्यातून तर इथं जायचंय. पण आपण आपल्याच राज्यातलं इम्पोर्ट करत आहोत स्टुडंट्स. त्यामुळे इथे गो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट स्टुडंट फॉर 2026-7 आणि इथे स्टुडंटचा पेन नंबर टाकायचा आहे. तर पेन नंबर जर आपल्याकडे असेल अगोदरच लिहिलेला तर तुम्ही तो टाईप या ठिकाणी करा आणि जर नसेल तर काय करायचं आहे इथे सर्च बाय पेन असं म्हटलेलं आहे. यावरती क्लिक करायचं. आपल्याकडे असेल तर नो प्रॉब्लेम. जर असेल तर टाका, बर्थ डेट टाका आणि गोवर क्लिक करा. नसेल तर सर्च बाय पेन वरती क्लिक करा. पुढील स्क्रीन दिसेल. बघा सर्च बाय पेनवरती क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर आपल्याला त्या ठिकाणी त्या संबंधित विद्यार्थ्याचा टाईप करायचा आहे.
त्याखाली आपल्याला इयर ऑफ बर्थ म्हणजे जन्माचं जे वर्ष आहे त्या विद्यार्थ्याचं ते आपण या ठिकाणी टाईप करायचंय आणि नंतर सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर पुढील विंडो दिसेल. तरी बघा आधार नंबर टाकलाय मी, वर्ष टाकलंय, सर्च करायचंय. बघा इथे मला माझ्या त्या विद्यार्थ्याचा आपल्याला स्टुडंट पेन नंबर आलेला दिसतो. त्याची बर्थ डेट सुद्धा आपल्याला दिसते. आता ही बर्थ डेट जी आहे ऑनलाईन असलेली हीच आपल्या आधार कार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. काही काहींच्या मिसमॅच आहेत. तर ही जी बर्थ डेट आहे ही घेत चला, नाहीतर जो विद्यार्थी जो आहे तो इम्पोर्ट होणार नाही. तिन्ही डेट सारख्या असेल तर नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता या क्लोज बटनावरती काय करा, क्लिक करा. त्यापूर्वी हा जो पेन नंबर आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ही जन्मतारीख जी आहे ती पण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हा पेन नंबर तुम्ही कंट्रोल सी ने सिलेक्ट करून नंतर कंट्रोल सी ने कॉपी करा आणि ह्या डायलॉग बॉक्स जो गुणाकार चिन्ह यावरती क्लिक करा म्हणजे क्लोज करायचं आहे विंडो ही. पुढील स्क्रीन दिसेल आपल्याला. बघा आता आपल्याला सर्च बाय पेनकडे जाऊन आपल्याला पेन नंबर मिळालेला आहे. इथे स्टुडंटचा पेन नंबर टाका. त्यानंतर तुमच्या त्याच विद्यार्थ्याची इथे जन्मतारीख टाईप करा किंवा तिकडून जी आपण वहीमध्ये लिहिली होती तीच या ठिकाणी घ्या. आता जन्मतारीख तुम्ही डायरेक्टली सुद्धा टाईप करू शकता. DDMM या फॉर्मॅटमध्ये म्हणजे आधी दिनांक घ्या 2 अंकी, त्यानंतर 2 अंकी महिना घ्यायचा आहे आणि 4 अंकी वर्ष घ्यायचे. आणि हे जर नसेल शक्य आपल्याला तर यावरती बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला पूर्ण कॅलेंडर दिसेल. तर त्याप्रमाणे सुद्धा आपण करू शकतो. चला ते पण बघूया. बघा आता पहिल्यांदा या कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसते. जुलै 26 दिसतंय तर यावरती 26 पहिल्यांदा जे आहे त्याची बर्थ डेट समजा 2010 असेल तर इथे वर्ष पहिल्यांदा बदलून घ्यायचं आहे. 2026 च्या इथे एरो आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर 2010 चे वर्ष यावरती सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर मग आपल्याला पुढे मंथकडे जायचं आहे. बघा सिलेक्ट झालं की लगेच पुढचा महिन्यांची स्क्रीन पुढे येते. म्हणजे 2010 मधले 12 महिने आपल्याला डिस्प्ले होतात. तर जून महिना आहे आपला समजा तर जूनवरती सिलेक्ट करा. जून सिलेक्ट केलं पुढे त्या लगेच त्यानंतर आपल्याला जून महिन्यातल्या ज्या डेट्स आहेत 1 ते 30 तारखा ह्या आपल्या स्क्रीनवर दिसतात. बघा याप्रमाणे दिसतात. मग आपली जी बर्थ डेट तारीख आहे त्या विद्यार्थ्याची ती तुम्ही समजा 15 आहे तर 15 सिलेक्ट करा आणि 15 सिलेक्ट केली की ऑटोमॅटिक इथे डेट तुमची जी आहे ती या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाते. म्हणजे आपण पहिल्यांदा वर्ष सिलेक्ट करा, नंतर महिना आणि नंतर डेट सिलेक्ट करायची. तर हे सगळं झाल्यानंतर गो वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला पेन नंबर टाकणे, डेट टाकणे किंवा या कॅलेंडरवर जाऊन सिलेक्ट करणे आणि गो वरती क्लिक करणे. तर त्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल. याप्रमाणे आपल्याला थोडंसं काही सेकंदाचं वेट करावं लागते. प्लीज वेट म्हणतंय. हे थोडंसं गोल-गोल फिरतं आणि आपल्याला पुढील स्क्रीन दिसते. त्यानंतर विद्यार्थी आपल्याला आता सगळे विद्यार्थी सध्या ड्रॉपबॉक्समध्ये आहेत. ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला इथे दिसते तुम्हाला सर्वांना ड्रॉपबॉक्स, एंड सेशन वगैरे. तर इथे ही आपल्याला पेन नंबर आणि बर्थ डेट टाकले गोवर क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन दिसेल. तर इथे आपल्याला ड्रॉपबॉक्सची इन्फॉर्मेशन, त्या विद्यार्थ्याचं नाव, बर्थ डेट आणि त्याचा पेन नंबर सर्व माहिती दिसेल. करंट स्कूल कोणती आहे ते त्याची पण डिटेल माहिती दिसेल. त्याच्यानंतर आपण आपल्या शाळेमध्ये त्याला घेतोय किंवा कॉलेजमध्ये घेतोय तर ते पण आपल्याला घेतल्यानंतर इम्पोर्ट केल्यानंतर दिसेल. तर आपण आता त्यानंतरची पुढची स्क्रीन पाहूया. बघा आपल्याला खाली जायचं आहे थोडं-थोडं स्क्रोल करून मग. स्क्रोल करून खाली गेल्यानंतर इम्पोर्ट करायचं आपल्याला कारण हा विद्यार्थी. तर इथे 2026-27 तुमचा क्लास 11वी असेल, 10वी असेल, 9वी असेल त्याप्रमाणे ते क्लास तुम्ही सिलेक्ट करा. इम्पोर्ट सेक्शन आपल्या ज्या डिव्हिजन्स आहेत काय असतील ए, बी, सी, डी तर त्यावरती क्लिक करून तुम्ही डिव्हिजन सिलेक्ट करा. डेट ऑफ ॲडमिशन हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्याने ज्या तारखेला प्रवेश घेतलाय ती तारीख या ठिकाणी टाईप करा. कॅलेंडर प्रमाणे जाऊ शकता किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. परंतु 11वीच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर 11वीला आपण विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रोसेस ॲडमिशन अजूनही चालूच आहे. तर त्या विद्यार्थ्याचं ज्या दिवशी ॲडमिशन झालं तर त्या ॲडमिशन लेटरवरती डेट येते. तीच डेट या ठिकाणी टाकायची आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ही सर्वांनी लक्षात घ्या 11वीच्या विद्यार्थ्यासाठी. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी जी ॲडमिशन डेट आहे किंवा आपली शाळेची स्टार्टिंग डेट आहे तर ती एकदा कन्फर्म करून घ्या. ती या ठिकाणी टाका. त्यानंतर आपण डेट टाकली, वर्ग झाला सिलेक्ट, नंतर तुकडी झाली. तुकडी झाल्यानंतर बर्थ डेट झाली. बर्थ डेट झाल्यानंतर इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. बघा इथे मी एक डेट टाकली आहे. 11वीचा वर्ग घेतलाय. ए डिव्हिजन घेतली आहे. बघा पुढील स्क्रीन आता. आता इथे आपण इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे स्क्रीनवर दिसतं. आर यू शुअर वॉन्ट टू द इम्पोर्ट द स्टुडंट म्हणजे या विद्यार्थ्याला तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे का? तर इथं त्या विद्यार्थ्याचं नाव येतं. त्याचं मागचा वर्ग कोणता आहे? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी काय असेल तो वर्ग येतो. त्याला कोणत्या वर्गात घ्यायचं आहे आता म्हणजे 6वी असेल तर 7वीत येईल, 10वी असेल तर 11वीत येईल. त्या शाळेचा आपल्याला युडाईस नंबर या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल. शाळेचं नाव पण याच्या खाली दिसेल. त्यानंतर आपल्याला हे खात्री करून घ्यायचं आपण यालाच इम्पोर्ट केलं होतं का? एकदा खात्री झाली की कन्फर्मवर काय करा? क्लिक करा.
कन्फर्मवर क्लिक करा. त्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल. बघा आपला विद्यार्थी जो आहे तो सक्सेसफुली इम्पोर्ट झालेला आहे. म्हणजे तो आता आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये आलेला आहे. तर ओकेवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला एक विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर धन्यवाद बंधू भगिनींनो. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एखाद्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.